पाठवायचेत. त्यानंतर संदीपजी वझे आपल्या मनापासून आभार. मी विनंती करेल जतीन तांडेल आणि त्यांचे फॅमिली आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत या JKCC अर्नाला बिग बॅचच्या वतीनं. सामन्याला सुरुवात होईल आणि जशी सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल. आमचे साथी समालोचक मित्र कौस्तुभजी मेहर यांचा. कोण रे आला तो साईबाबाला, अरे कोण रे आला तो साईबाबाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे, चौशी दे साई दादाच्या. थँक्यू. आमच्या मुख्य मंचावर जतीन तांडेल आणि संपूर्ण परिवार जो आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचला होते सुरुवात. दोन सलामर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. दत्तगुरु नवापूर आणि त्यांच्या समोर टीम साईबा, सागर मेहर आणि हर्षद वैती हे दोन सलामर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. यस, पॉवर प्ले, पहिलं षटक, पॉवर प्ले आणि चॅलेंजिंग ओव्हर. चला मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉलवर चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज सागर मेहरबाद गॉन. या अगोदरचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी आहे. मॅन ऑफ द मॅच अक्षय पाटील. आपण ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. या अक्षय पाटील आपला सन्मान केला जाणार आहे आणि लकी ड्रॉ ओपन सुद्धा ओपन केलं जाणार आहे. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल कंप्लीट झाले. पुढचा बॉल रेडी आहे. यावेळी ओ खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. यावेळी सन्मान दिलाय. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत ऋषीदादा मैदानाच्या आतमध्ये करतायत. पॉवरफुल बॉलिंग. शेवटचा आणि अंतिम बॉल. जतीन तांडेल यांच्या शिवस्ते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन गौरव करायचे. बॅकवर्डला गेले, सिंगल कंप्लीट. एक अँगल कॅमेरामॅन इकडे येऊ द्या मुख्य मंचावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा सुद्धा बघणार आहोत. कॅमेरामॅन, येस, थँक्यू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय मुख्य मंचावर. जतीन तांडेल यांच्या चेबर्स ते खूप चांगला खेळ. अक्षय याने खूप चांगली बॅटिंग केली होती आणि अक्षय ठरले होते या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे हिरो. चला आतापर्यंत कहाणी 5-1. या आतापर्यंत कहाणी आहे त्यामध्ये 2 मायनस केल्या जातील कारण 8 धाबा झाल्या नाही. त्या कारणानं पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धाबा झाल्यात. दुसरं षटक जतीन नवीन गोलंदाज ज्यांना आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड. खूप चांगली फिल्डिंग. लकी ड्रॉ कूपन सुद्धा ओपन केलं जाणार आहे. पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. यावेळी खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल आणि सहज पद्धतीने आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. नंदू पवार, नंदू पवार आपण आहेत लकी ड्रॉ विनर.
यावेळी खूप चांगला बॉल आतमध्ये येणारा बॉल. ओ फलंदाज नॉन स्ट्राईक हँडला हर्षद बैती रन आउटच्या रूपानं बाद. आणखीन एका विकेटचं बदल नाही आहेत का सर? दुसरी चिठ्ठी काढा. दुसऱ्या चिठ्ठीकडे आपण वळणार आहोत. लकी ड्रॉ विनर चे मानकरी जागृत राऊत. जागृत राऊत. ओ सर कोण आहेत पहा. पाटील नेटवर्कचे ऑनलाईन स्कोरर. क्या बात आहे. ओ जाबली खेळण्याची संधी. चिराग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. प्रयत्न खूप चांगले होते. पहा दडपण वाढलंय. दडपण वाढलं. इकडून पलटवार करावा लागणार आहे. तिकडे बाउंड्रीज आणाव्या लागणार आहेत. इकडून सर्वात महत्वाचं मैदानामध्ये उभं राहावं लागणार आहे. जाबली फेकी झाले. फलंदाज आणखीन एक रनआउटच्या रूपानं पंकज बाद गॉन. मेहर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पाहूया आता धावा सुद्धा आपण बघणार आहोत. धावा धावपलकावरती आतापर्यंत 6-3. शेवटचा आणि अंतिम बॉल. काय झालं? 3 डॉट आहेत का या ओव्हरमध्ये? ओके ओके 5 झाले. ओके ओके शेवटचा बॉल 5 धावा. चला 5 धावा झाल्यात. 5-3 आतापर्यंत. दत्तगुरु नवापूर फार मोठ्या अडचणीमध्ये इकडून बॅटिंग करावी लागणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे चिराग आणि मनीष या 2 खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागणार आहे. परंतु काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत टीम साहेबा मैदानाच्या आतमध्ये करते. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपलाय. दाबा पल करतात. 6-3 या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया तिसऱ्या षटकामध्ये. तिसरं षटक मार्गस्थाने सुमित नवीन गोलंदाज ज्यांना आपण पाहतोय. पहिला बॉल. पहिलाच बॉल. कडक स्ट्रोक. बरोबर गॅप शोधला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पहिल्याच बॉलवर चौकार. खूप चांगली सुरुवात. आणखीन एक खेळण्याचा प्रयत्न. यापली चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. पलटवार. प्रत्युत्तर. फलंदाज चिराग बाद. आणखीन एक विकेटचं बटन गॉन. स्वतः कर्णधार मंगेश तांडेल मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 10 धावा. 10-4. दत्तगुरु नवापूर या अगोदर चौकार. त्यानंतर विकेट. आता पुढचा बॉल पाहूया. यावली. ओ खूप चांगला बॉल. यष्ट्यानभर चेंडू आदळला होता परंतु बेल्स नाही पडल्या. पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. सुमितचा हा लेग कटर. त्या अगोदर विकेट आली होती. सुमितचा हा लेग कटर आणि आतमध्ये येणारा बॉल. ओ यापली प्ले अँड मिस. थोडासा बाहेर आहे. येस वाईड अँगलला हा चेंडू. आमच्या ऑफिशियल पंचाने वाईड चेंडू घोषित केलाय. पुढचा बॉल. सुमित समोर मंगेश. यापली बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने दिशा दिले. सिंगल झाले. यापली मात्र कंप्लीट. पहा फार मोठं दडपण वाढले आणि मनीष आणि मंगेशला उभं राहणं फार गरजेचं आहे. 12 धावा धावपलकावरती आहेत. चॅलेंजिंग ओव्हर पॉवर प्ले मध्ये सुद्धा तुम्ही धावा केल्या नाही. एका बाजूने विकेट 7 राहिल्या. दुसऱ्या बाजूने दडपण वाढत गेलं आणि त्या दडपणामधून आता इकडून विकेटवर उभं राहून धाबा बनवाव्या लागणार आहेत. कारण धाबा सुद्धा आतापर्यंत बघणार आहोत. 13 धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल. खूप चांगली बॉलिंग. सुमित समोर. मंगेश वन्स अगेन. यावेळी फटका खेळलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न. मनीष
चेंडू खाली आल्यात तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धाव फलकावरती 14 दत्तगुरु नवापूर. या ऐकूया डीजेला. सुंदर अशी ही दमदार खेळी पाहुणी झाले अजब, सुंदर अशी ही दमदार खेळी पाहुणी झाले अजब, सारे पाहुणी झाले अजब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब, एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा. टाकटच इकडून किमान 10 धाबा येणं गरजेचं आहे. किमान 10 धाबा. 1-24-25 पर्यंत जाणं गरजेचं आहे. पाहूया मॅजिकल फिंगर सागर देसलेच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिलाच बॉल नो बॉल. नो बॉल म्हणजे आता ग्रीन सिग्नल. येस ये बिनाबाद प्रीहिटचा बॉल. पाहूया काय घडतंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फेकी झाले. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. गौरव पाटील आपणास सोडण्यात की आपण मुख्यमंचावर स्थानपन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. समोर खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक डॉट. जितकं डॉट तितकं धावा थांबणार आणि जितक्या धावा थांबणार त्यावेळी दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्ही ज्या वेळेला याल त्यावेळेला दडपण वाढणार. त्यासाठी इकडून धावा बनवावे लागणार आहेत. ओ कडक स्ट्रोक गॅप मधून यावेळी मात्र नाही थांबले. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. चौकार 4 धावा. गुरुदत्त क्रिकेट क्लब, गुरुदत्त क्रिकेट क्लब, आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब, गुरुदत्त क्रिकेट क्लब. 19 धावा फलकावरती आहेत. फिल्डिंग मध्ये आता केलेला बदल. मंगेश कर्णधारच्या बॅट मधून चौकार आलाय. 1 आलाय. दुसरा येणं गरजेचं आहे. धाबा बनवणं गरजेचं आहे. समोर पाहूया पलटवार करतील का. यावेळी बॅकफुटला गेले होते आणि आणखीन एक यावेळी मात्र सिंगल कंप्लीट झाले. 20 धाबा. मॅजिकल फिंगर कडे फार मोठा एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स आतापर्यंत कशा प्रकारे पेश करतील यावर सर्वांच्या नजरा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न ताकद तितकीशी नव्हती. सिंगल कंप्लीट झाले. शेवटचा आणि अंतिम बॉल. 21 झाल्यात. शेवटचा बॉल. काय इकडून एखादा मोठा ब्लास्ट. एक मोठा फटका. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार 4 धावा. टाकू. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या यस गंभीर सर ओके. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 25 धाबा धावफलकावरती आहेत. 26चं टार्गेट सेट केलंय दत्तगुरु नवापूर या संघाने. टीम साईबा या संघासमोर. इनिंग ब्रेक या ऐकूया या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आणि लगेच बोलूया इन ऍक्शन मैदानाच्या दिशेने. JKCC क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. JKCC क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. कर्णाला गावाची शान JKCC. टाके गौरव पाटील आपण सोडण्यात की आपण मुख्यमंचावर स्थानपन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या JKCC अर्नाळा लीग च्या वतीनं. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. दुसऱ्या इनिंग 26चं टार्गेट सेट केलंय. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. टाकू. चला 2 बॅटर लगेच पाठवा. 26चं पाठलाग आहे आणि 26च्या पाठलाग साठी आता खूप मजा येणार आहे. पाहूया शेवटच्या आणि अंतिम बॉलवर येणारा चौकार किती महत्वाचा होता, किती बलखट देणारा होता धावफलकामध्ये. देणारी कालवेळ सांगणार आहे.
चला सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. ऋषी दादा देसाई आणि मुझ्झबिल खान आणि त्यांना यस पॉवर प्ले. ओके पॉवर प्ले आणि त्यामधून चॅलेंजिंग ओव्हर. पॉवर प्ले आणि चॅलेंजिंग ओव्हरची तुम्हाला कहाणी सांगू इच्छितो. 8 धाबा झाल्या तर 2 धाबा प्लस धावपलकामधून नाही झाल्या तर 8 धाबा नाही झाल्या तर 2 धाबा मायनस करण्यात येतील. ही चॅलेंजिंग ओव्हर पॉवर प्लेची कहाणी आहे. मंगेश तांडेलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. स्वतः कर्णधार स्ट्रायकरला मुझ्झबिल खान 26 चा टार्गेट. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट. इनिंगला त्या पाठलागला झाली सुरुवात. 5-26 चा पाठलाग आहे. या अगोदर या धावांचा बचाव आपण पाहिला होता. निर्मल सम्राट या संघाने या धावांचा बचाव केला होता. आता पाहूया आज 40 चा पाठलाग झालाय. 26 चा बचाव झालाय. वन्स अगेन पुन्हा त्या 26 टार्गेट सेट झालंय. यावेळी खूप चांगला बॉल सोडून दिलं होतं आणि आतमध्ये येणारा बॉल डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल ट्राय करू चेंडूला तोपर्यंत आणखीन एक. यावेळी मात्र सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धाबा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 26 चा पाठलाग. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नाही. यांच्या हातामध्ये चेंडू आलाय. यावेळी मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. डॉट बॉलची सांगता 4 मध्ये 2. खूप चांगली सुरुवात. पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर ऑन आहे. पुढचा बॉल प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. कर्णधार ज्याने जी जिम्मेदारी उचलले आणि टॉस वेळी खूप चांगला अहवाल दिला होता. जे घडले ते सोडा, जे घडवायचंय त्यासाठी लढा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कट आउट स्पॅनरच्या जवळ पासून चेंडू निघून गेला होता. सिंगल कंप्लीट झाले. 8 नाही झाल्या त्या कारणाने 2 मायनस म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावपलकावरती आहेत. फक्त 1 धाव आले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 1 वर 0. चिराग आल्यात. चिरागच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. कॅमेरामॅन एक अँगल इकडे येऊ द्या. सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. मॅच चालू राहील. पहिल्या बॉलवर सिंगल, 2 वर 0. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत आहे. पाहूया ऍज अ ओपनर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. मंथन रिसॉर्टचे ऑनर जतीन तांडेल यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. तर संतोष दैभावकर यांच्या शुभहस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या. मंथन रिसॉर्टचे ऑनर जतीन तांडेल यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करतोय. एक गौड व्यक्तिमत्व, क्रिकेटवर जास्तीत जास्त प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे जतीन तांडेल यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावर केला जातोय. मॅच कडे आपण बोलणार आहोत. चिराग आणि आतापर्यंत दुसऱ्या षटकाची कहाणी. पहिल्या 3 मध्ये 3 धाबा आल्यात. यावेळी क्लीन बोल्ट. हलकीशी फ्लाइट. त्या फ्लाइटला नाही समजू शकले. बॅटची कनेक्शन नाही झालं. बॅटची कनेक्शन नाही झाल्या कारणानं डायरेक्टली चेंडू यष्टांवर. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम साहेब या संघाला. गॉन. फलंदाजांची किमया न्यारी क्षेत्ररक्षक त्यांचे. थँक्यू. मनीष पिलाणेकर आपणास विनंती की आपण मुख्य मंचावर स्थान पण नभा. आपलं हार्दिक स्वागत या JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं. या साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज गौरव मैदानाच्या आतमध्ये आल्यात. परंतु या 26 धाव्यांना आतापर्यंत जी काय सुरुवात दिली ते सर्वांच्या मनाला भावणार आहे. पॉवरफुल पीवर क्रिकेट. यावेळी ड्रायव्हर चेंडूला हातामध्ये चेंडू आला नाही. हातामध्ये आला, बॅकअप दिला, तोपर्यंत
डॉट बॉल ते सांगत मैदानाच्या आतमध्ये होते. धावा सुद्धा बघणार आहोत. काय जबरदस्त सुरुवात आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल. धावा धावपळ करते आतापर्यंत 4. शेवटचा बॉल. पाहूया काय घडतंय. बॅकफुटला गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न. आणखीन एक सिंगल आले. खूप चांगली सुरुवात आहे. 26चा पाठलाग आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 5 झाल्यात. आता 12 मध्ये 21 बनवायचे आहेत. या ऐकूया डीसीला. फलंदाजांची किमया न्यारी, क्षेत्ररक्षक त्यांचे भारी. अशी ही थँक्यू. आदरणीय मनीष फिलंकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत या जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं हार्दिक स्वागत. मॅच कडे बोलणार आहोत. मॅचची कहाणी फार लांब गेले. 2 बाउंड्रीजने तुम्ही या मोमेंटम आपल्या बाजूने घेऊ शकतात, परंतु 2 बाउंड्रीज तुम्हाला इकडून आणायची आहेत. मॅच मध्ये 21 सुद्धा बघणार आहोत. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 21 धाब्यांची गरज. योगेश मेहरच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. वेल एक्सपिरियन्स बिलकाल मैदानाच्या आतमध्ये आहेत. अपकमिंग यंगस्टर. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल. बॅटची एज पाठीमागे पकडला चेल. गौरव पाटकर बाद. दुसरा धक्का. टीम साहेब या संघाला गॉन. सुंदर अशी ही दमदार खेळी पाहुणी झाले अजब. सुंदर अशी ही दमदार खेळी पाहुणी झाले अजब. सारे पाहुणी झाले अजब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा. बॅटर मनीष शिंदोळेकर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहा मोमेंटम पूर्णपणे पहिल्या चेंडूपासून आतापर्यंत दत्तगुरू नवापूरच्या बाजूनी आहे. दडपण वाढलंय. आता या दडपणामधून बाउंड्रीज येत नाहीयेत. इतका मोठा चर्चेचा विषय राहिलाय. पाहूया काय घडणार आहे. बॅकफुटला गेले. पहिलाच बॉल. ओ वॉट अ फील्ड. नाही चेंडू निघून गेला. सीमारेषा पार. धमाकेदार चौकार. 4 धाबा. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात आहे गबगबा. काय घडलं होतं. स्वतःला जज करता नाही आलं, त्या कारणानं बॉल निघून गेला गॅप मधून. येस, स्वतःला जज करता नाही आलं, त्यामुळे जर स्वतःला जज करता आलं असतं तर बॉलला सुद्धा जज करता आलं असतं. चौकार आलाय. मोमेंटम थोडा आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया काय घडतंय. पुढचा बॉल. आणखीन एक. वा 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 वा. एका पाठोपाठ दुसरा चौकार. दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात आहे गबगबा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची आहे हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची आहे हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा. टांकी पहिल्या 2 षटकामध्ये हाफ चान्सेस फुल मध्ये कन्वर्ट करता नाही आले, कारण दडपण वाढलं होतं. 3ऱ्या षटकामध्ये आम्ही रेडी आहोत. मनीष मैदानाच्या आतमध्ये आलाय. मनीषने मॅचला ऑन केलंय. 2 चौकार आल्यात. पाहूया. तिसरा मारण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगले फिल्डिंग. यावेळी थोडासा पलटवार प्रयत्न करतायत. मॅच मध्ये इक्वेशन. 8 चेंडू 13 धाब्यांची गरज. योगेश्वर केलंय आक्रमण, आणि त्या आक्रमणला पाहत असताना आता मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. मॅच मध्ये इक्वेशन 7-12. 7 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. या अगोदर उल्लेख केला होता 2 चौकाराने मोमेंटम तुमच्या बाजूने येईल. मोमेंटम तुमच्या बाजूने आलाय. आता 7-12चं इक्वेशन आहे. इकडून शेवटचा अंतिम चेंडू. सर्वात इम्पॉर्टंट बॉल. मॅच मध्ये मोमेंटम घेण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट चेंडू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू निघून गेलाय. आता जे काय आहे ते शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आहे. 6 चेंडू 11 धाब्यांची गरज आहे. या ऐकूया डीजेला आणि लगेच बोलूया. पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आरामाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. थांबवतोय. मॅच कडे बोलणार आहोत. मॅच फार इम्पॉर्टंट आहे. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये नयनच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. मुझम्मिल खान ऍज अ ओपनर अजूनही मैदानामध्ये आहे. पाहूया. लेट्स सी काय घडतंय. पहिलाच बॉल. खूप चांगली फिल्डिंग.
जितक्या कडक स्ट्रोकने फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं तितक्याच फिल्डिंगने प्रत्युत्तर दिलंय आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. मॅच मध्ये क्वेश्चन, येणारे 5 बॉल 10 धाब्यांची गरज. चर्चा करतायत, चर्चा महत्वाची आहे. एक चेंडू फार महत्वाचा आहे. एखादा डॉट 2 बाउंड्रीचा फासला बनवेल. एक चौकार त्या 2 बाउंड्रीजला मिटवून टाकेल. काय घडणार आहे? हो, खूप चांगली फिल्डिंग. पंकज चेंडू खाली आले होते आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. मुझबिल खान जोपर्यंत मैदानामध्ये आहे, मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. पाहूया काय घडतंय. ऑन साइडला वा 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 वा, कडक स्ट्रोक, जबल पास होऊन निघून गेला. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक, 4 धाबा. थँक्यू. पलटवार कशा प्रकारे केला पहा. पहिल्या 2 षटकामध्ये धाबा झाल्या नाही, अडचणी वाढल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये मॅचला ऑन केलं आणि त्या मॅचला ऑन करत असताना अजून कायम सुरू आहे. पहा, इकडून डॉट येणं गरजेचं आहे. 3 चेंडू 5 धाब्यांची गरज. एक डॉट साठी धाबा लागणार. ओ, आणखीन एक, एका पाठोपाठ दुसरा. कटआउट बॅनरला चेंडू आतरलाय. आर्या एंटरप्राइजेस यांच्याकडून कॅप देण्यात येईल. तिसरा आला तर लगातार अजून एक चौकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक. कैलासवासी विनोद कोल्हेंच्या स्मरणार्थ अजून एक चौकार आला तर लगातार 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 2 आल्यात, तिसरा आला तर 500 रुपयाचं पारितोषिक. कैलासवासी विनोद कोहली यांच्या स्मरणार्थ पाहूया. मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलंय. यावेळी सन्मान दिलाय. मॅच फिनिश, सामना संपलाय. सामना जिंकला टीम साहेबा या संघानं आणि पराभव छायेत जात असताना दत्तगुरु नवापूर. पलटवार, प्रत्युत्तर. तुम्ही मैदानामध्ये किती खेळ करता ते महत्वाचं नाहीये, तुमचा पलटवार कधी झाला आणि तो पलटवार होत असताना तुम्ही किती महत्वाचा खेळ केला ते इम्पॉर्टंट आहे. मॅन ऑफ द मॅच कडे बोलणार आहोत. मॅच समरी पाहणार. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच ज्याने मॅचला ऑन केलं, ज्याने लगातार 2 चौकार आणले, असं मनीष ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला मनीष या आणि दुसऱ्या बाजूने दोन्ही कर्णधार लगेच या. आपण टॉस करणार आहोत. चला मनीष साहेब, आपण या. आपल्या शिबसचे मॅन ऑफ द मॅचचं टी-शर्ट देणार आणि टॉस सुद्धा करणार. येस, वेल जज. मनीष आले. मनीषने सांगितलं की मी आहे, मी मॅचला ऑन करू शकतो आणि ऑन करत असताना खूप चांगली बॅटिंग केली होती. कॅप्टन पाठवा साहेबा टीम. मनीष साहेब यांच्या शुभस्ते मनीषला मॅन ऑफ द मॅचचं टी-शर्ट देऊन गौरव करायचा आहे. येस मनीष, इकडे समोर. मॅन ऑफ द मॅचचं टी-शर्ट देऊन गौरव केला गेलाय. सुपर बॅटिंग, 5 चेंडू 10 धाब्यांची खाली, 2 महत्वाचे चौकार आणि तिकडून त्या मॅचला ऑन केलं आणि ऑन करत असताना खूप चांगली बॅटिंग. पियुष आल्यात, आपण टॉस करणार आहोत. चला आपण टॉस करणार आहोत. साहेबा कॅप्टन या ना. साहेबा लगेच या. मनीष साहेब, आपल्या शुभस्ते एक इनिबल्ब, टॉस का बॉक्स मधून एक इनिबल्ब आपल्याला काढायचा आहे आणि ते इनिबल्ब काढून 2 पैकी एका खेळाडूच्या हातामध्ये द्यायचं आहे. ओके, चला इनिबल्ब ओपन करतायत. यस, विन. टॉस जिंकला, काय निर्णय? फील्ड फर्स्ट. ओके, खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. तर अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय टीम आई एकवीर नारंगी या संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टीम साहेबा या संघाला. मॅच नंबर 3 2 विनर संघ दरम्यान आपला भेटीला येणार आहे. तुर्तास या ऐकूया स्पर्धेचं टायटल सॉन्ग आणि त्यानंतर बोलूया इन ऍक्शन मैदानाच्या दिशेने. थँक्यू. लकी ड्रॉ ओपन सुद्धा ओपन करणार आहोत. चला, त्यामधून एक चिठ्ठी आपण निवडणार आहोत आणि त्या चिठ्ठीमध्ये ज्या कोणाचं नाव येईल तो असणार आहे
आर्यन मेहर या आपण ओ संमत आहे. यस, वेलकम बॅक. आपलं हार्दिक स्वागत या जकेसीसी अर्नाला बिग बॅश लीग 2026च्या वतीनं हार्दिक स्वागत. चला आर्यन मेहर नवापूर गावपाडा, आपण या लगेच. आपल्या चिठ्ठीमध्ये नाव आलंय. हो आर्यन आल्यात, लवकर या. आर्यन ठरल्यात लकी ड्रॉ चे हिरो. चला मनीष साहेब यांच्या शुभ हस्ते लकी ड्रॉ कुपन विनरचं गिफ्ट आर्यनला देण्यात येणार. चला फलंदाज या लवकर. चलो वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. ग्रुप सी मधील दोन विजयी संघांमधील मॅच आपण बघतोय आणि या दोन विजयी संघांमधील मॅच मध्ये एकमेकांसमोर आहे. एका बाजूला टीम सायबा, दुसऱ्या बाजूला आई एकविरा नारंगी. या दोन संघांदरम्यानची ही मॅच आणि ही मॅच कशा पद्धतीने खेळली जाते, कोणता संघ बाजी मारतोय, येणारी काळवेळ नक्कीच सांगेल. त्या अगोदर जेकेसीसी अर्नाला बिग बॅश लीग चा थाट अनेक नवनवीन गोष्टीने झगमगून गेलेलं हे मैदान डॉक्टर DJ गालवणकर स्मारक विद्यालय अर्नाळा यांचं विशेष आभार. या स्पर्धेसाठी हे मैदान ते सालाबतप्रमाणे यावर्षी सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. मुझम्मिल खान आणि त्याच्या सोबतीनं ऋषिता देसाई बॉलिंग मार्कवरती फलंदाजीसाठी आलेले आहेत. बॉलिंग मार्कवरती हितेश आलाय. मॅच लावते सुरुवात. मॅच ऑन, गेम इज ऑन, ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला. चेंडूला एका धावेसाठी खेळलेत. सिंगल धाव येताना दिसते आणि एका धाव्याने धावफलकाचा श्री गणेशा झालाय. पहिली धाव आली आणि पहिली धाव आल्यानंतर स्ट्राईक रोटेट होत असताना मागील मॅच मध्ये खूप चांगला खेळ हा मनीष इंदळेकर यानं करून दाखवला. 12-22चा चेस आपण बघितला. हो यावेळेला फेकी हातातून चेंडू निसटलाय. जितेशने चेंडू उलट्या हाताने टाकला, दुसऱ्या हाताने टाकला.